कोल्हापूर यावंच लागतंय. नाद आहे व्हय. तर मित्रांनो सुप्रभात आणि सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आमची आता तयारी झाली आहे आणि आता आपण निघालो आहोत महालक्ष्मीच्या दर्शनाला. तर बघूया किती वेळ लागतोय, काय होतंय, कसं दर्शन होतंय मी तुम्हाला सांगतो पुढे. तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा आणि सर्वांनी आमच्या सोबत तुमच्यासाठी आम्ही प्रसाद घेऊन येणार. हा चला. तर मित्रांनो फायनली आपण आता आलेलो आहोत महालक्ष्मीच्या दर्शनाला. तर हा प्रवेशद्वार आहे. तर आता आपण जाऊया. किती वेळ लागतोय ते बघूया, मी सांगतो तुम्हाला. गर्दी तर दिसते थोडीफार, पण गर्दी नसावी सकाळी आपण लवकर आलो. तर मित्रांनो इथे देवीच्या दर्शनासाठी चाललोय. तर ओटी घेतोय, हार वगैरे घेऊया आणि जाऊया. इथून लाईन आहे. तर सकाळचे 8:30 वाजले आहेत आणि आपण आता लाईनीमध्ये आहोत. इतकी लाईन नाही आहे. बघूया आता किती वेळ लागतो. तर मित्रांनो आपण पोचलेलो आहोत पूर्व दरवाजाच्या इथे आणि मंदिराचा कळस बघा आपल्या समोर. हा मेन दरवाजा आहे. इथून आता आतमध्ये मंदिर आहे. तर मित्रांनो आपली जी प्राचीन मंदिर आहेत त्यांचे जे नक्षीकाम आहे ते इतके सुबक असे आहेत ना की अजूनपर्यंत त्यांना काही झालं नाही आहे. तुम्ही बघा आमचा फोटोशूट चालू झालेला आहे. तर हा आमचा फोटोग्राफर आणि हा हिरो नंबर 1. तर हे फोटोला खूप टाइम लावतात, 1 तास. मी बघा एकच फोटो काढतो. ते ठेवा लवकर. तर मित्रांनो फायनली आपलं महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे. आपण 8:30 वाजता लाईन लावली होती आणि आता 10 वाजले. तर 10 वाजता 2.5 तास गेले आपल्याला लाईनीत. तर मस्त दर्शन झालं आणि आरतीसुद्धा भेटली आपल्याला. तर आता आपण इथे बाजारात आहोत, बाहेरच्या परिसरात. इथे तुम्ही काही वस्तू खरेदी करू शकता. तुम्हाला तर दाखवतो काय काय गोष्टी मिळतात इथे. तर मित्रांनो आता आपण आहोत मंदिराच्या बाहेरच्या परिसरात आणि इथे स्टॉल्स आहेत. इथे तुम्हाला पूजेचे साहित्य आणि नकली दागिने, प्रसाद वगैरे सर्व मिळतं इथे. मी तुम्हाला दाखवतो आता. देवीच्या प्रतिमा आणि मूर्ती खूप छान आहेत. तुम्हाला दाखवतो जवळ जाऊन पुढे कुठल्या तरी दुकानात. हे बघा. तर असं काही सर्व इथे मिळतं आणि हे मंदिर आहे. किती सुंदर अशी मूर्ती आहे, खूप छान आहे.
तर मित्रांनो इथे खरेदी चाललेली आहे. यामध्ये हा एकच कलर ते बाहेर ते हिरवावाला. काय घेतोय आकाश? फ्रेम घेऊ बघतोय. फ्रेम बघतोय. ते बाहेर होते ती 200 आहे ना. हां एक पॅक कर. एक पॅक. तर मित्रांनो फायनली शॉपिंग वगैरे करून झालं आहे. वाजेनी आणि आकाशने फ्रेम घेतल्या. खूप कमी दरात मिळाल्या वाजे आणि ऋतिकने. तर आता चाललो आहे. आता आपण चाललो आहे कोकणात ऋतिकच्या गावी त्याच्या आजीला भेटायला. तुम्हाला दाखवतो. कुठलं गाव? साखरप्याला. आणि तिकडून आपण गणपतीपुळेला जाणार आहोत. तर आता बघूया. आजी एकदम स्वॅग आहे. अजून यंग आहे. तुम्हाला दाखवतात गेल्यावर. चला. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त एका कॉलवर फिरायला येणारे मित्र हवे. कोल्हापूर यावंच लागतंय. नाद आहे वे. संदीप बारमल दादांचं गाव आहे. संदीप बारमल दादा वडाळ्याचे समाजसेवक, युवा नेतृत्व. चुकलो रस्ता चुकलो. युटर्न मार. आम्हाला सवय पडली. युटर्न मार. ते सर्कल जवळ गोल झाला. तर मी बोललो राईटला आहे. तर मित्रांनो कोल्हापूरचं महालक्ष्मीचं दर्शन झालं आहे आणि आता 12:30 वाजले आहेत आणि आता आपण निघालो आहोत इथून गणपतीपुळेसाठी. पहिलं आपण ऋतिकच्या गावी जाणार आहोत. त्याच्या आजीला त्याला भेटायचं आहे. तर त्याच्या आजीला भेटून तिकडून मग गणपतीपुळेसाठी आपण पुढे जाणार आहोत. तर कोल्ड स्टार्टसाठी गाड्या ठेवल्यात आणि चेन स्प्रे मारून घेतलेत. आता बघूया. पुढे दाखवतो तुम्हाला. चला. तर चला मित्रांनो. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. राईट आहे. तर मित्रांनो फायनली आपण हॉटेलमधून चेकआउट केला आणि आता आपण निघालो आहोत कोकणात साखरप्याला. तर इथून 80 किलोमीटर आहे. आता कोल्हापूरमधून आपण चाललो आहोत. तर बघूया रोड वगैरे कसे आहेत मी तुम्हाला सांगतो. रोड जर चांगले असतील तर इतका टाईम जाणार नाही. तर बघूया आता पुढे. कोल्हापूरमधलं ट्रॅफिक बघा.
आता इथे मिळेल थोडंफार ट्रॅफिक, पुढे खाली रोड मिळतील. मॅपवर बघितलं होतं. आपले रायडर्स बघा, 2 रायडर, ऋतिक आणि आकाश. खूप मजा येते पण मित्रांसोबत फिरायला. खूप एन्जॉय करतोय आम्ही तिघं पण. आपल्या गाडीत आता पेट्रोल नाही आहे, तर पेट्रोल भरावं लागेल कुठेतरी. पुढे पेट्रोल पंप मिळेल, तिथे भरून घेऊया. तर मित्रांनो, आता आपण सर्वात पहिलं सोलापूरमध्ये विठुरायाचं दर्शन घेतलं, त्यानंतर कोल्हापुरात महालक्ष्मीचं दर्शन घेतलं, आणि आता आपण चाललेलो आहोत कोकणात गणपतीपुळेला. आणि मग तिकडून आपण मुंबईकडे रवाना होणार आहोत. स्टे करून नेक्स्ट डेला आपण सकाळी लवकर निघणार आहोत. गणपतीपुळेचं मंदिर एक खूप छान आहे. आपण सर्वांनी मूवी पाहिलाच असेल, नवरा माझा नवसाचा. आपल्या लहानपणी तो मूवी आला होता. तर मित्रांनो, आपण आता आहोत सोलापूर शाहूवाडी रोडला. तर आता 3 वाजले आहेत आणि साधारण साखरप्यात पोचायला आपल्याला इथून अजून 1-1.5 तास लागेल, कारण मध्ये रोड खराब आहेत, कामं चालली आहेत रोडची, त्यामुळे थोडा वेळ लागेल. पण असे रोड अशा रोडवर राईड करायला सुद्धा वेगळीच मजा आहे, गावाकडच्या रोडवर. मधले पॅच सोडले तर रोड तसं चांगला आहे. आणि हे रस्ते पावसाळ्यात बघण्यासारखे असतील, ते आत्ताच कळतंय इथली हिरवळ बघून. तर पावसाळ्यात कसं असेल याचा विचार डोक्यात आला की असं वाटतंय की कोकणात एकदा मी पावसाळ्यात सुद्धा राईड करणार आहे. कोकण आहे, उगाच त्याला स्वर्ग नाही म्हणत. हा घाट आहे, आंबा घाट. वळणं बघा. अशा रोडवर बाईक चालवायची म्हणजे सतर्क राहावं लागतं.
कधी कुठे काय काम चाललं असेल, माती चांगली असेल, ऑइल पडला असेल, माहिती नसतं, तर खूप सांभाळून बाईक चालवावी लागते. आणि रात्रीचं तर इकडे म्हणजे बाईकवर यायला रिस्कीच आहे. प्रॉपर लाईट वगैरे असल्याशिवाय येऊ नाही शकत. तर मित्रांनो, फायनली सागरब्यात पोचलेलो आहोत आणि हॉटेल संकेत हॉटेलमध्ये आता थोडंसं जेवूया आणि मग इथून ऋतिकच्या गावी जायचं आहे आणि मग तिथून गणपतीपुळेला जाऊया. ब्लॉग पूर्ण बघा.